मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। त्यामुळे 3 महिन्यांसाठी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता। लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार, रक्षाबंधनाला खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार। अर्थमंत्री अजित पवार यांची गडचिरोलीमध्ये माहिती। राज्य सरकारची आता विद्यार्थ्यांसाठी योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत 12वी पास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या दरम्यान 6000, डिप्लोमाधारकांना 8000, डिग्री पास करणाऱ्यांना 10000 रुपये देणार। पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा। युवा प्रशिक्षण योजनेचं स्वागत, वकिलांनाही स्टायपेंड सुरू करा। विद्यार्थ्यांसाठी योजना जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळेंची मागणी। सरकार लाडका शेतकरी योजना कधी आणणार, संजय राऊतांचा सवाल। 5 वर्ष लुटायचं आणि निवडणुकीच्या वर्षात घोषणा करायच्या, ही सरकारची नीती, राऊतांचा हल्लाबोल। राज्यामध्ये मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना, अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना। एसटी महामंडळामध्ये लवकरच नव्या लालपरी दाखल होणार, सर्व नव्या गाड्या येत्या 2 महिन्यांमध्ये ताफ्यात दाखल होतील। एसटी कर्मचाऱ्यांचे नेते श्रीरंग बर्गे यांची माहिती। बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात येणार, विशेष विमानानं उद्या संध्याकाळी वाघनख साताऱ्यात दाखल होतील। समाजवादी पक्ष महाराष्ट्रामध्ये विधानसभा स्वबळावरती लढण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्यास स्वबळावरती लढू, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा इशारा। MSIDCनं हाती घेतलेल्या 6000 किलोमीटरच्या रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा प्रकल्प 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांची 28,500 कोटींचं कर्ज देण्यास तत्वतः मान्यता। मुंबईमध्ये 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार, भाजपचे नेते विनोद तावडे यांची एक्स माध्यमावरती पोस्ट करत माहिती। नवी मुंबई विमानतळावरती विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी, 2 विमानांच्या माध्यमामधून नवी मुंबईमध्ये सिग्नल टेस्टिंग, रनवेचं काम युद्ध पातळीवर। मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप सुरूच, यावर्षी पावसाळ्यात जूनपासून सर्व रस्त्यांवरती एकूण 5396 खड्डे पडल्याचं समोर, यातील 5194 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा। रस्ते आणि मध्य आणि पश्चिम रेल्वे 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे फलक हटवणार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये 7% प्रवासी वाढले। दुसऱ्या तिमाहीमध्ये मुंबई विमानतळावरून एकूण 1,34,00,000 प्रवाशांनी केला प्रवास। घाटकोपरचं होर्डिंग कोसळण्याच्या 13 दिवस आधी बीएमसीची जीआरपीला नोटीस। एसआयटीच्या चार्जशीटमध्ये माजी आयुक्त कैसर खालिद यांचा जबाब। विद्यमान जीआरपी आयुक्त रवींद्र खिसवे यांनी कारवाई केली नाही, खालिद यांचं वक्तव्य। मनोरीमधील रस्ते भीषण अवस्थेमध्ये, बस सेवा बंद करण्याचा खासगी ऑपरेटरकडून मीरा भाईंदर महानगरपालिकेला इशारा। मुंबई महानगरपालिका मूलभूत सोयी सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यामध्ये वाढ, सध्या 7 धरणांमध्ये 37% पाणी साठा। माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुतण्या सुमित पाटीलच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। हॉटेल सुरू करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केल्या प्रकरणामध्ये सुमितसह इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल। 2015 मधील ईस्टर्न फ्रीवेवरती भीषण अपघात प्रकरण, जान्हवी गडकरवरती हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची राज्य सरकारची मागणी, तर अपघातामध्ये टॅक्सी चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला होता। मुंबईतल्या वाकोला पोलिसांच्या ताब्यामधून आरोपीचं पलायन, शौचालयाची जाळी तोडून आरोपी महेश गुरव पसार, आरोपीचा शोध सुरू। मुंबई एअरपोर्टवरती 12 किलो सोनं आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू कस्टमकडून जप्त, कस्टम विभागाची मोठी कारवाई। संभाजीराजे छत्रपती यांचा हिंदू पतपादशहा असा उल्लेख, स्वराज संघटनेच्या अधिकृत पेजवरती केलेल्या पोस्टनं चर्चेला उधाण।
अजित पवारांना घरामध्ये स्थान, पण पक्षात घ्यायचं की नाही असा निर्णय कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं वक्तव्य. पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडेकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं. हा पत्ता रहिवाशी नसून एका कंपनीचा असल्याचंही उघड. वादग्रस्त IAS पूजा खेडेकर यांच्या वाशिम पोलिसांकडे पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार. वाशिम पोलिसांकडील तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग. अजून गुन्हा दाखल नाही, कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू. खेडकर कुटुंबानं पुण्यामध्ये बाणेर रस्त्यावरती फुटपाथवरती केलेलं अतिक्रमण हटवलं. हे अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं दिली होती 7 दिवसांची मुदत. वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या अडचणी वाढणार. दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाची माहिती ACB तपासणार. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणामध्ये आयकर विभागाकडून ACBनं मागवली माहिती. बालहक्क न्याय मंडळाचे सदस्य LN धनवडे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता. धनवडेंनी पोर्शे कार अपघात प्रकरणामधील आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावलेली होती. जामीनही मंजूर केला होता. बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव गाडीचा टायर फुटून भीषण अपघात. अपघातामध्ये इंदापूरमधील काँग्रेसचे नेते आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आदित्यचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का. शहर अध्यक्ष अजित गमाणे यांच्यासह 20 माजी नगरसेवक पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षामध्ये. सांगलीच्या कडेगावमध्ये मोहरमच्या निमित्तानं गगनचुंबी ताबूत भेट सोहळा. सोहळ्यामध्ये एकूण 17 ताबूतांचा समावेश. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक कडेगावमध्ये. कोल्हापूरचे SP महेंद्र पंडित यांचं निलंबन करा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. SPंनी सौम्य लाठीचार्जचे आदेश दिले आणि गाडीमध्ये बसून पाहत होते. वडेट्टीवार यांचा आरोप. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गावाचा संपर्क तुटला. कुटासा परिसरामध्ये असलेल्या तुफान पावसामुळे कुटासा गावाला जोडणारा रस्ता बंद. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीटची फेरपरीक्षा दिली नसतानाही नव्या गुणपत्रिकेमध्ये गुण घटल्याचं समोर. यवतमाळच्या आर्णीमधील भूमिका डांगे या विद्यार्थिनीचे गुण घटले. नव्या गुणपत्रिकेमध्ये 640 वरून 172 गुण आले. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती भगदाड. ABP माझाच्या रियालिटी चेक नंतर MSRDCच्या अभियंत्यांची मध्यरात्री पुलावरती धाव घेत पाहणी. MSRDCनं समृद्धी महामार्गावरती कुठेही भगदाड नसल्याचं पत्रक काढून दिला होता दावा. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या निलज बुजुर्गमध्ये रानटी, डुक्कर आणि माकडांकडून ऊसाचं पीक उद्ध्वस्त. हतबल शेतकऱ्यानं 2 एकरामधील ऊसाच्या शेतीवरती फिरवला ट्रॅक्टर. मध्यरात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस. शेगाव परिसरामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस. पावसामुळे पिकांना फटका. मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती. मोरणा नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. पाळोदी गोत्रा गावाच्या दरम्यान झालेल्या पुरामध्ये तरुणांचे स्टंट. पिण्याच्या पाण्यासाठी गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील केडंगी पार येथील नागरिकांची धडपड. अपेक्षित पाऊस न पडल्यानं अनेक विहिरी कोरड्याच. जीर्ण झालेल्या शासकीय विहिरीतून मोटर पंप लावून पाणी काढण्याची वेळ. नागपूरमध्ये गंगाबाई घाट परिसरामध्ये विजेच्या ट्रान्सफॉर्मरचं पूर्ण स्ट्रक्चर जमिनीवरती कोसळलं. तुटलेल्या पोलवरील विद्युत तारा स्कूल व्हॅनवरती पडल्या. सुदैवानं विद्युत प्रवाह बंद झाल्यानं स्कूल व्हॅनमधील मुलं बचावली. भंडारामध्ये एका ट्रकवरती ताडपत्री बांधून कत्तलखान्याकडे नेणाऱ्या 45 जनावरांची सुटका. कारधा पोलिसांची मध्यरात्री कारवाई. 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. शिर्डीमध्ये साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा. उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी लासलगावमधील विठ्ठल रुक्मिणीचं घेतलं दर्शन. बळीराजाचं भलं होऊ दे. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे. भास्कर भगरे यांचं विठुरायाला साकडं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करत दंडकारण्य अभियानाची सुरुवात. 19 वर्षांपासून अभियान सुरू. अभियानाच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.